ओके लेट स्टार्ट. आज संख्या का कमी दिसते? आज संख्या कमी का दिसते? गणपती बाप्पा आलेत? ठीक आहे. ओके चलो पहा, लक्ष द्या, करू द्या गणपती बाप्पा सोबत करणाऱ्यांना मजा, आपण पण करतोय. ठीक आहे, पहा लक्ष द्या. In electrostatics chapter we have discussed Coulomb's law. Before that, the charge, the origin of charge, then we studied the properties of charge, then after that the charge distribution, which has three types, right? Linear charge density किंवा linear charge distribution, surface charge distribution, त्याला surface charge density आपण physical quantity घेतली, and volume charge density, right? Lambda, sigma and rho. After that इलेक्ट्रोस्कोप डिव्हाइस आपण स्टडी केलं. जस्ट रिमेंबर की चार्ज कसा, चार्ज बॉडीज आहे का नाही ते कसं फाइंड करण्यासाठी. and then we are discussing Coulomb's law. in Coulomb's law, right, प्रॅक्टिस केलं का पहा. सिंपल एक्झाम्पल चे की जो फोर्सचा बेसिक फॉर्म्युला आहे, फोर्सचा बेसिक फॉर्म्युला जो आहे तो के Q1 Q2 अपॉन आर स्क्वेअर आहे, राइट? के Q1 Q2 upon r square, where the value of k for air or vacuum is 9 into 10 raised to 9. The charge are without a sign, magnitude of the charge आहे, and r is the distance between the two charges. This force is independent of other charges. मी जर इथे दोन चार्जेस ठेवलेत आणि इथे 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 असे चार्जेस ठेवले, तर या चार्जेस मुळे या दोघांमधल्या फोर्सला काही फरक नाही पडत. नेट फोर्स चेंज होईल, पण या दोघांमधला जे ओरिजिनल फोर्स आहे त्याचं मॅग्निट्यूड जे आहे या बाकीच्या चार्ज मुळे काहीही फरक पडत नाही, राइट? अँड नेट फोर्स काढताना मात्र याच्यावरती पाहावं लागेल की नेट फोर्स किती ऍक्ट होत आहेत, त्यांची डायरेक्शन काय आहे. इन सिंपल एक्झाम्पल आपण काल पाहिलं होतं, जर डायरेक्शन जर अशी सेम आली असेल, एकाच डायरेक्शन मध्ये असेल, तर आपण दोन फोर्सचे ऍडिशन करणार आहोत. जर डायरेक्शन अशा पद्धतीने जर डिफरंट येत असेल तर त्या दोन फोर्सची सबट्रॅक्शन करणार आहोत. आज थोडस पुढचं पाहूया आपण की वेन द फोर्स ऍक्टिंग ऑन दिस चार्ज, समजा अशा टाइप मध्ये एका पार्टिकल वरती असे दोन फोर्स आले, हा फोर्स आहे F1 आणि हा फोर्स आहे F2. इथे कसं होतं, एक तर डायरेक्शन सेम होती किंवा अपोजिट होती. बट इथे कसं आहे, इथे कसं आहे, देयर इज अ अँगल बिटवीन two forces. Suppose this angle is theta. Now these are two vectors. How to find the resultant of two vector? माहिती आहे का सर्वांना? वेक्टर चॅप्टर जर कंप्लीट नसेल तर वेक्टर चॅप्टर मध्ये किंवा न्यूटन्स लॉ ऑफ मोशन मध्ये मला वाटतं पाटील सरांनी सांगितलंच असेल की वेक्टर कसं ऍड करायचंय, राइट? माहिती आहे सर्वांना? ठीक आहे, तर याच्यामध्ये दोन वेक्टरचे ऍडिशन कशी करायची असते. रिझल्टंट वेक्टर, समजा याचा जर रिझल्टंट फोर्स जर काढायचा असेल तर त्याचा फॉर्म्युला माहिती आहे का तुम्हाला? ए आणि बी वाला, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थिटा. ए म्हणजे आपण काही नाही, फक्त F1 घेतलंय, सो F1 स्क्वेअर. बी स्क्वेअर म्हणजे F2 स्क्वेअर, F1 स्क्वेअर प्लस F2 स्क्वेअर 2F1 F2 कॉस थिटा, राइट? 2F1 F2 कॉस थिटा हा फॉर्म्युला आहे रिझल्टंट वेक्टरचा. रूट मध्ये F1 स्क्वेअर प्लस F2 स्क्वेअर प्लस 2F1 F2 कॉस थिटा, राइट? आणि जो रिझल्टंट येईल त्याची काहीतरी डायरेक्शन असते. समजा त्याने या F1 सोबत काहीतरी अल्फा डायरेक्शन केलेली आहे,
लक्ष द्या, हे फॉर्म्युले झाले असतील तरी मी परत एकदा सांगतोय की समजा रिझल्टंटने काहीतरी अल्फा डायरेक्शन केलेली आहे F1 सोबत, कोणासोबत, F1 सोबत, राईट. सो याचा फॉर्म्युला असणार टॅन अल्फा इज इक्वल टू, जो की तुम्हाला माहिती आहे काय आहे, बी साइन थिटा. तुम्ही ए आणि बी मध्ये जर फॉर्म्युला लक्षात ठेवला असेल, त्याच्यामुळे मी ए आणि बी सांगतोय. बी कॉस थिटा, फक्त बी च्या जागी इथे F2 असणार आणि ए च्या जागी F1 असणार. हे दोन्ही फॉर्म्युले आणि डायग्राम लिहून घ्या. वेक्टर ऍडिशन कशी करायची असते, ही आहे वेक्टर ऍडिशन. ऑलरेडी झालं असेल तुम्हाला, जरी झालं नसेल तर लक्षात ठेवा, आपण याच्यावरती आज प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. राईट, वेक्टर ऍडिशन. लिहून घेत आहे इथे 2F1 F2 कॉस थिटा आहे हा फॉर्म्युल्यामध्ये. इथे फॉर्म्युला जर दिसत नसेल तर ऍक्च्युली इथे लिहितो मी परत, F1 स्क्वेअर प्लस F2 स्क्वेअर प्लस 2F1 F2 कॉस थिटा. रिझल्टंटचा मॅग्निट्यूड, हे आहे रिझल्टंटचं मॅग्निट्यूड, आणि रिझल्टंटची डायरेक्शन, रिझल्टंट मेड अँड अल्फा अँगल. हा आहे जर रिझल्टंट असा आला तर हा अल्फा अँगल करतो F1 सोबत, जे सोबत म्हणजे ए सोबत. तर दुसरा घ्यायचा, दुसऱ्याचा साइन थिटा प्लस पहिला प्लस दुसऱ्याचा कॉस थिटा. हे लक्षात आले का, मला एकदा सांगा बरं. वेक्टर ऍडिशन ऑलरेडी माहिती असेल तुम्हाला, हे लक्षात आलंय का, येस नो मध्ये सांगा मला एकदा. राईट, व्हेरी गुड. झालं का? प्रॉब्लेम मध्ये एक्सप्लेन करतो मी परत एकदा, प्रॉब्लेम मध्ये एक्सप्लेन करतो. परत एकदा प्रॉब्लेम मध्ये एक्सप्लेन करतो मी, लिहून घ्या.
डन झालं का? आज असं शांत शांत का दिसताय? आज तर गणपती आलेत. दमलात पूजा करून, तयारी करून, नाचून? तसं नाही ना झालं काही? डन. डन का? ओके चलो. Yeah, find out the net force on 2 microcoulomb charge. असं करा. Find out the net force on 2 microcoulomb charge. हे तुम्हाला याच्यामध्ये प्रॉब्लेम असं सांगितलं जाईल की 3 microcoulomb, -3 microcoulomb and 2 microcoulomb charges are placed at a vertices of equilateral triangle. बघा प्रॉब्लेम कसा आला, एक्सप्लेन करतात. 3 microcoulomb, -3 microcoulomb and 2 microcoulomb charges are placed at the vertices of इक्विलॅटरल ट्रायंगल. हा कसा ट्रायंगल आहे? इक्विलॅटरल, म्हणजे हे पण 30 सेंटीमीटर येणार आणि हे पण 30 सेंटीमीटर येणार. सो वी हॅव टू फाइंड द फोर्स ऑन 2 microcoulomb चार्जेस. वन बाय वन, स्टेप बाय स्टेप, कालचीच एक्झॅक्ट प्रोसेस असणार. सर्वांचं लक्ष बोर्डाकडे, सर्व व्यवस्थित स्टेप बाय स्टेप समजून घ्यायचंय. राईट. फर्स्ट ऑफ ऑल टेल मी हाऊ मेनी फोर्सेस आर ऍक्टिंग ऑन धिस 2 microcoulomb चार्ज. How many forces are acting on 2 microcoulomb charge? 2, right? Very good. 2. कोणता कोणता चार्ज लावेल? एक 3 microcoulomb वाला एक चार्ज लावेल, -3 वाला एक चार्ज लावेल. राइट. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल आय विल कॅल्क्युलेट लाईक F1 कॅल्क्युलेट करणार आहे मी. त्याच्यासाठी मी काय करतो, याला 1 नंबरचा चार्ज म्हणूया, याला 2 नंबरचा चार्ज म्हणूया, याला 3 नंबरचा चार्ज म्हणूया. So F1 is equal to K Q1 Q2 upon R1 square. Right? The value of the K is 9 into 10 raised to 9. Q1 magnitude 3 microcoulomb, that is a 3 into 10 raised to -6. Q2 2 microcoulomb, that is a 2 into 10 raised to -6. Upon R1 square, the value of R1, because it is equilateral triangle, तर 30 सेंटीमीटर स्क्वेअर, 30 सेंटीमीटर म्हणजे 30 into 10 raised to -2 आणि या ब्रॅकेटचा स्क्वेअर. आय थिंक कॅल्क्युलेशन आता तुम्हाला व्यवस्थित जमायला लागले असतील. 9 3 2 इथे लिहूया, 9 into 3 into 2. इथे 10 raised to पहा, ही 9, हे -6 -12. खाली एकदा स्क्वेअर करा, 30 चा स्क्वेअर 900 इंटू 10 raised to -2 चा स्क्वेअर करा 4. हे 9 इथे 9 कॅन्सल होईल, हे 100 म्हणजे 10 raised to 2, हे 4 + 2 म्हणजे -2 होईल, वर येऊन +2 होईल. 3 into 2 6 into 10 raised to, हे किती होणार आहे बघा, -3 + 2 -1, दॅट इज 0.6 न्यूटन. इथपर्यंत क्लिअर आहे का सांगा मला, येस और नो मध्ये? इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? F1 ची जी व्हॅल्यू आली ते 0.6 न्यूटन आली. राईट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. राईट. F1 इज इक्वल टू 0.6 न्यूटन. F2 ची व्हॅल्यू काढूया आता. F2 किंवा F3 धरूया याला. याने याच्यावर लावलेला चार्ज, फोर्स, याने याच्यावर लावलेला फोर्स किती येणार? काही अंदाज येतोय का तुम्हाला? अंदाज येतोय का? काही अंदाज येईल का तुम्हाला किती येऊ शकतो? बघा बरं, इथं मॅग्निट्यूड 3 आहे, इथं पण याचं मॅग्निट्यूड घ्यायचं आपल्याला, 3 आहे. राईट. व्हेरी गुड.
तर इथे मायनस नाही कारण आपण हे मायनस साईन वापरणारच नाहीत मॅग्निट्यूड मध्ये मायनस साईन वापरायचं नाही. मी म्हणलं होतं कपाळावर लिहून घ्या, कपाळावर, कोणाच्या, वहीच्या, की फोर्सच्या या फॉर्म्युल्यामध्ये चार्जेस विदाऊट साईन वापरणार आहात तुम्ही, विदाऊट साईन. राईट, क्लिअर राहील का, लक्षात राहील. सो F2 इज इक्वल टू अगेन के Q1 Q3 सॉरी Q1 नाही घेणार मी, Q2 घेणार आणि R2 स्क्वेअर, पण या सर्व व्हॅल्यू या सेम आहेत, देअरफॉर आय कॅन डायरेक्टली राईट 0.6 न्यूटन. इज इट राईट? 0.6 न्यूटन. बघा, फक्त मायनस आपण वापरत नसतो, मायनस असेल प्लस असेल तर डायरेक्शनच्या वेळेस पाहून घेऊया. दोन्ही फोर्सेसचं मॅग्निट्यूड काढलं, याच्यावर दोन फोर्सेस ऍक्ट होत आहेत, मॅग्निट्यूड तर आलं. आता त्यांची रिझल्टंट फाइंड करताना त्यांचं डायरेक्शन लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल वी विल कन्सिडर दीज टू चार्जेस. हा सोडून द्या, दोन चार्जेस पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह दॅट इज लाईक चार्जेस आहेत. फोर्स अवे असतो का टुवर्ड्स द असतो? फक्त अवे का टुवर्ड्स द या भाषेमध्ये मला उत्तर पाहिजे. अवे का टुवर्ड्स? सेम चार्जेस आहेत, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. किती असणार? अवे असणार. व्हेरी गुड. म्हणजे याच्यावर जर फोर्स काढायचा असेल तर या चार्ज पासून अवे म्हणजे या डायरेक्शनला असणार, आणि याच्यावर जर फोर्स काढायचा असेल तर या चार्जेस पासून बाहेर या चार्जेसला असणार. बघा, F1 ची डायरेक्शन समजली का? याच्या स्ट्रेट बाहेर अशी समजली का? F1 ची डायरेक्शन समजली? राईट, ओके, व्हेरी गुड. त्याच्यानंतर पहा, F2 ची किंवा F2 म्हणलंय आपण, परत मला सांगा, -3 + 2 प्लस मायनस चार्ज आहेत, अवे का टुवर्ड्स? एवढं सांगा आधी, अवे का टुवर्ड्स? अनलाईक चार्जेस आहेत, टुवर्ड्स. व्हेरी गुड. टुवर्ड्स असणार म्हणजे या चार्जला या चार्जकडे अट्रॅक्शन असणार, या चार्जला या चार्जेसकडे अट्रॅक्शन असणार. आपल्याला याच्यावरचा फोर्स काढायचंय, म्हणून F2 ची डायरेक्शन अशी आली. इथपर्यंत आलात? इथपर्यंत आलात? राईट, ओके. सो नाउ वी हॅव टू फाइंड द रिझल्टंट फोर्स ऑन धिस चार्ज. एक पॉइंट आहे, F2 ची डायरेक्शन इकडे आहे, F1 ची डायरेक्शन इकडे आहे. जर मला दोघांमधला जर अँगल कळला तर वेक्टर ऍडिशनचा फॉर्म्युला वापरायचा, वेक्टर ऍडिशनचा फॉर्म्युला वापरायचा. या दोघांमधला अँगल माहिती होईल का आपल्याला? या दोघांमधला अँगल माहिती होईल का आपल्याला? राईट, व्हेरी गुड. कसं माहिती झालंय? हे इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. पहा, इक्विलॅटरलचा प्रत्येक अँगल किती डिग्री असतो सांगा मला? इक्विलॅटरलचा प्रत्येक अँगल किती डिग्री असतो? 60 डिग्री असतो. तर हा 60, तर हा बाहेरचा आपल्याला हा पाहिजे, हा नाही पाहिजे. तर आपल्याला लागणारा अँगल थीटाची व्हॅल्यू किती येईल मग सांगा मला? थीटाची व्हॅल्यू हा जर 60 झाला तर या थीटाची व्हॅल्यू किती येणार? व्हेरी गुड, राईट. आणि याच कन्सेप्टमुळे आपलं फिजिक्स तेव्हाच संपलंय फॉर्म्युला वापरून. आता इथे जॉमेट्रिकल म्हणजे मॅथमॅटिकल टर्म, आणि त्यामुळे आपल्याला फिजिक्स अवघड आहे असं सांगितलं जातं. राईट, कारण बऱ्याच जणांना झेपत नाही की आता याच्यामध्ये हा 60 डिग्री इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, देअरफॉर धिस अँगल विल बी 60, आणि मग हे लिनियर पेअर नुसार हे 180. आता ते लिनियर पेअर वगैरे तुम्हाला सांगत बसायची गरज नाही. राईट, देअरफॉर थीटाची व्हॅल्यू किती आली? 120. नाउ वी हॅव द फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला आहे रिझल्टंटचा? R इज इक्वल टू रूट मध्ये F1 स्क्वेअर प्लस F2 स्क्वेअर प्लस 2F1 F2 कॉस थीटा. राईट, 2F1 F2 कॉस थीटा. तर F1 स्क्वेअर म्हणजे 0.6 चा स्क्वेअर, किंवा मी काय करणार आहे लक्षात घ्या, F1 आणि F2 चं मॅग्निट्यूड कसं आहे रे? F1 आणि F2 चं मॅग्निट्यूड कसं आहे? सेम आहे. मग मी काय करतो, F1 ला F1 स्क्वेअर, F2 ला पण F1 स्क्वेअर ठेवतो. परत हे 2F1 F2 म्हणजे 2F1 स्क्वेअरच झालं, आणि कॉस 120. आता परत अडचण येते आम्हाला, परत मॅथ आम्हाला कमी शिकवलं गेलंय, फाउंडेशनचे लेक्चर केले गेले नाहीत.
कॉस 120 ची व्हॅल्यू कशी काढायची? आपल्याला कॉस 90 पर्यंत माहित असतं, पण कॉस 120 ची व्हॅल्यू कशी काढायची? अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. राईट. आता सध्या लक्षात ठेवा, कॉस 180 ची व्हॅल्यू -½ येते, ज्यांना काढता येत नाही त्यांनी. आणि जर फॉर्म्युला लक्षात ठेवायचा असेल तर कॉस 120 काढत असताना कॉसचं साइन करायचं, कॉसला मायनस घ्यायचं आणि 90 प्लस थिटा या फॉर्म्युल्यानुसार हे कॉस 120 ला 90 प्लस 30 लिहू शकता आणि थिटा प्लस हे साइन थिटा असं मायनस साइन थिटा असं लिहू शकता. सो -½ येतं. कॉस 120 ची व्हॅल्यू -½ तर मी काय करणार आहे आता, रूट f1² प्लस f1² 2f1² इथे प्लस 2f1² इंटू -½ बघा बेरीज दिसते का तुम्हाला? परत मला वर लिहावं लागेल. डायग्राम काढून घेतली का सर्वांनी? डायग्राम काढून घेतली का? डायग्राम काढून घेतली? राईट. ओके. तर बघा की f1² काय आलं तिथे पहा, 2f1² प्लस आता हे काय आलं होतं 2f1² आणि cos 180 -½ आलं होतं. हे 2 कॅन्सल होईल, इथे -½ होईल. रूट मध्ये 2f1² -f1² म्हणजेच रूट मध्ये f1² म्हणजेच हे स्क्वेअर रूट कॅन्सल. रिझल्टंटची मॅग्निट्यूड किती आलं? रिझल्टंटचं मॅग्निट्यूड f1 म्हणजेच किती आलं सांगा मला? 0.6 न्यूटन. रिझल्टंटचं मॅग्निट्यूड f1 म्हणजे या फॉर्म्युल्यानुसार आलं, या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू ठेवून मग आलं f1. सो रिझल्टंटची व्हॅल्यू आहे f1. रिझल्टंटची व्हॅल्यू आहे f1. ही रिझल्टंटची व्हॅल्यू आहे. जर समजा आपल्याला असं विचारलं की डायरेक्शन कशी येणार, डायरेक्शन कशी येणार पहा. डायरेक्शन साठी कोणता फॉर्म्युला आहे? डायरेक्शन साठी कोणता फॉर्म्युला आहे? एवढं लक्षात ठेवा, डायरेक्शन साठी इथे सिंपल टॅन अल्फा वाला. व्हेरी गुड. टॅन अल्फा वाला डायरेक्शन वाला. पण एवढं लक्षात ठेवा, जर याचं मॅग्निट्यूड आणि याचं मॅग्निट्यूड जर सेम असेल तर डायरेक्शन रिझल्टंट या दोघांच्या मधोमध येतो. रिझल्टंट या दोघांच्या मधोमध येतो. हे शॉर्ट हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील. आणि हे एकाच प्रॉब्लेम मध्ये लक्षात नाही बसणार. हळूहळू तुम्ही स्वतः प्रॅक्टिस केलं ना तर हे तुम्हाला लगेच लक्षात येईल की कॉस 120 जर असेल, दोघांमधला अँगल 120 असेल आणि मॅग्निट्यूड जर सेम असेल तर त्याचं मॅग्निट्यूड एकाचं मॅग्निट्यूड एवढंच येतं. वेक्टर मध्ये असे प्रॉब्लेम पण आहेत, वेक्टर चॅप्टर मध्ये. राईट. मग आता इथं लक्षात ठेवा, जर दोन मॅग्निट्यूड जर सेम असतील तर रिझल्टंट वाला या दोघांना बायसेक्ट करतो. म्हणजे त्यांच्यामध्ये जर 180 अँगल असेल तर हा अँगल 60 येणार आणि हा अँगल 60 येणार. समजले सर्व? राईट. ओके. वेक्टर याच्यामध्ये कॉम्बिनेशन म्हणू शकता तुम्ही या कुलम्स लॉ प्लस वेक्टरचं. राईट. ओके. ठीक आहे. चलो राईट इट डाऊन. लिहा.
हा द्या द्या, काही प्रॉब्लेम नाही, चालेल चालेल, काय प्रॉब्लेम नाही. एक डाऊट सेंड केला मला विद्यार्थ्याने, आय थिंक दिव्याने सेंड केलेला आहे, की जस्ट त्याच्यामध्ये जस्ट मला पाहू द्या, म्हणजे मला एवढंच सांगायचं त्याच्यामध्ये की आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टर मध्ये हा जो प्रॉब्लेम आहे तो मुव्हिंग आहे, चार्ज मुव्हिंग बद्दल आपण अजून पाहिलेलं नाही, राईट. मुव्हिंग चार्ज बद्दल आपण पाहिलेलं नाही, त्यामध्ये आपण करेक्ट स्टेटमेंट जे ओळखायला सांगितलेलं आहे त्याचा डाऊट, राईट, तोच होता ना. क्वेश्चन नंबर 4च आहे का, राईट आहे का इथे, कोणी सेंड केलाय हा, तर तो मुव्हिंग चार्ज बद्दल आपण अजून स्टडी केलं नाही, त्याच्यामुळे हा सध्या काही क्वेश्चन म्हणजे कॅटेगराईज वेगळे केलेले नसतात, एररलेस मध्ये काही क्वेश्चन पुढचं बीट किंवा काही कन्सेप्ट झाली तुम्हाला की येतील, त्यामुळे अशा टाइप मधले क्वेश्चन त्याला लॅटर म्हणून मार्क तुम्ही करू शकता, राईट. ते आपल्याला नंतर ते अँग्युलर मोमेंटम किंवा मुव्हिंग चार्ज बद्दल स्टडी केल्यानंतर समजेल. समजलं का, राईट. यस म्हणून सांगा मला, डाऊट कोणी पाठवला होता तो मुव्हिंग चार्ज वाला, ओके, हा ठीक आहे, राईट, देवाचाच होता. सो मुव्हिंग चार्ज आपण स्टडी करूया, ठीक आहे. तर हे झालं का, हे लिहून झालं, डन. ओके, तर परत क्वेश्चन लिहा, फाइंड आउट द चार्ज ऑन Q2. याच्यामध्ये होमवर्क तुम्हाला परत आज विद्याभारती एररलेस कुलम्स लॉचं सॉल्व्ह करायचंय. चार्जेस, लिनियर चार्ज डिस्ट्रीब्युशन, म्हणजे चार्ज डिस्ट्रीब्युशन 3 बीट झालेत, कोणत्या कोणत्या बुक मध्ये 2 बीट दिलेले असतील, तर तुम्हाला कुलम्स लॉ अप टू कुलम्स लॉ, काही ठिकाणी कुलम्स लॉ मध्ये जर इलेक्ट्रिक फील्ड वापरलं असेल तर इलेक्ट्रिक फील्ड आपण अजून स्टडी केलं नाही, त्याच्यामुळे ते लिहू शकता, पण उद्याच्या पेपरमध्ये कुलम्स लॉ पर्यंत प्रॉब्लेम येतील, राईट. आणि याच्यावरती मोर प्रॅक्टिस अजून तुम्हाला करावं वाटले, आता आपण या चार्ज वरती फोर्स काढलाय, परत या चार्ज वरती काढू शकता, या चार्ज वरती काढू शकता, राईट. अजून एक प्रॉब्लेम देतो तुम्हाला, मनाने पण प्रॉब्लेम तयार करता येतील भरपूर, बट आता विद्याभारती तुम्ही सॉल्व्ह करू शकता, काही अडचण नाही, ओके. सो क्वेश्चन काय आहे, फाइंड आउट द फोर्स बिटवीन चार्ज Q2, फाइंड आउट द फोर्स, टोटल नेट फोर्स करा, नेट फोर्स ऑन चार्ज Q2, चार्ज Q2 पहा कसे आहेत, हे आहे Q1, हा आहे Q2 आणि हा घेऊया Q3, राईट. डिस्टन्स हे 20 सेंटीमीटर घेऊया, हे पण 20 सेंटीमीटर घेऊया. ट्राय करसाल का तुम्ही, ट्राय करसाल का सॉल्व्ह करायचं इथेच, कसं सांगा बरं मला. हो, आज शिकवलं ते असेल पेपर मध्ये, सोडवताना सोडवणार आहात का घ्यायचे प्रॉब्लेम, कसं तुमच्या मनावर, ट्राय करायला जर वेळ द्या म्हणला तर वेळ देऊ किंवा लगेच सॉल्व्ह करू, तर करा मग, ठीक आहे. एक 5 मिनिट घ्या. पेपर ऑलवेज इझी असतो किंवा ऑलवेज हार्ड असतो, राईट, इट डिपेंड्स अपॉन युअर स्टडी, राईट. ठीक आहे, अवघड पण जाऊ शकतो जर तुम्हाला जर नवीन आता स्टार्ट केला तर, ठीक आहे. काही जणांची प्रॅक्टिस झाली, काही जणांनी फिजिक्स 1-2 चॅप्टर केलेत, म्हणजे याचा त्याचा काही संबंध नव्हता, फक्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं, त्यांना ते प्रॉब्लेम ओळखीचे वाटणं, हेच खूप महत्वाचं असतं, राईट. सो एकदम इझी आहे पेपर, बिंदास सॉल्व्ह करा, फक्त आज कुलम्स लॉ वरती प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, तुम्हाला एकदम पेपर इझी जाईल.
राईट, व्हेरी गुड. नाही नाही, पूर्ण सोडवायचंय, पुढचं का आम्ही सोडवू. टेन रेस टू 2.7 चा स्क्वेअर करा की मग. कॅल्क्युलेशन जरा डिफिकल्ट जात असतील, पण प्रोसिजर तरी व्यवस्थित करताय का, करेक्ट करताय का बघू द्या मला एकदा. नाही तसं काही नाहीये, तसं बिलकुल समजू नका. बिलकुल नाही. ठीक आहे, चलो बघा, करत असेल तर अजून करा, मी इथे बघतो मग मॅच होते का पहा. Q2 म्हणजे याच्यावरती फोर्स काढायचे, याच्यावरती फोर्स काढायचे, परत याच्यावरती टोटल 2 फोर्स असणार. एक असणार चार्ज 1 मुळे K Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर. K ची व्हॅल्यू 9 इंटू 10⁻⁹, Q1 ची व्हॅल्यू 4 मायक्रो म्हणजे 10⁻⁻6 आणि 3 मायक्रो म्हणजे 3 इंटू 10⁻⁻6 अपॉन R स्क्वेअर. 20 सेंटीमीटरचा स्क्वेअर मी डायरेक्टली लिहितोय आता. 20 चा स्क्वेअर 400 इंटू 10⁻⁴. 4 विल गेट कॅन्सल. हे 27 इंटू 10⁻⁻1 येते, आपण पाहिलं हे मायनस मायनस 6 12, 9 मायनस 12 हे आपण केलंय आता एवढं. सो F1 इज इक्वल टू किती आलं, 2.7 न्यूटन. इज इट राईट? इथेपर्यंत आलंय का सर्वांना? बघा, F1 हे कॅल्क्युलेशन आता पाठ झाल्यासारखं झालं असेल ना तुम्हाला. हेच म्हणत होतो मी की कॅल्क्युलेशन तुम्हाला व्यवस्थित होऊन जाईल, त्याचं काय नाही. राईट, ओके. F1 ची व्हॅल्यू आली सर्वांची 2.7 न्यूटन. व्हेरी गुड. ओके, F2 कसं कॅल्क्युलेट केलं परत? F2 परत K Q2 Q3 वापरावं लागेल आणि R2 चा स्क्वेअर वापरावं लागेल. राईट, Q2 Q3 हे 9 इंटू 10⁹. हे Q2 आणि Q3 मी डायरेक्ट मल्टिप्लिकेशन लिहितो. 3 इंटू 2 किती होत आहे? 6 होत आहे. इंटू 10⁻⁻12 लिहितो डायरेक्ट. -6 मायक्रो आहे. आणि खाली 20 सेंटीमीटरचा स्क्वेअर म्हणजे परत 400 इंटू 10⁻⁴ लिहित आहे. हे इथे 3 होणार, इथे 2 होणार. आणि याच्यामध्ये आय थिंक किती आलेलं आहे हे? 200 1.5 31.5 येते का बघा बरं. F2 कॅल्क्युलेशन आता तुम्ही स्वतः करेक्ट आहे का रॉंग आहे? 13.5 का 1.35 येईल? थांबा मला बघू द्या. 1.35 येईल? 1.35 येईल का? .35 येतं का पहा बरं. बघा ना, हे 2 इंटू 3/2 म्हणजे 1.5 आलं. आणि हे 1.5 इंटू 9 1.5 इंटू 9 13.5. आणि हे माहिती आहे आपल्याला ऍडजस्टमेंट 10⁻⁻1 येणार आहे. सो 1.35. राईट, व्हेरी गुड. चलो 1.35. F1 F2 चे मॅग्निट्यूड आले का? F1 F2 चे मॅग्निट्यूड आले. राईट, कॅल्क्युलेशन करा, हे येईल 1.35 येईल. तर आता डायरेक्शनचा विचार करू. पहिल्या 2 मध्ये सांगा
इच अदर असेल का अवे असेल, टुवर्ड्स द असेल का अवे असेल. आता डायरेक्ट करायला लागलो आहे का नाही आपण, आता ते चार्ज वगैरे करत नाहीये. अवे राईट, यांच्यामध्ये अवे असणार म्हणजे इकडे डायरेक्शन असणार. याच्यामध्ये कसं असणार, हा तर 90 डिग्री आहे ना राईट, तर यांच्यामध्ये कसं असणार, अवे असणार यांच्यामध्ये पण पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. अवे म्हणजे याच्यावरती वर येणार. सो F1 F2 दोघांच्या डायरेक्शन माहिती झालं, तर या दोघांमध्ये अँगल किती आहे रे मग, या दोघांमध्ये अँगल किती आहे, या दोघांमध्ये अँगल किती आला, थीटाची जी व्हॅल्यू आहे. देअरफॉर आय कॅन यूज R इज इक्वल टू F1 स्क्वेअर प्लस F2 स्क्वेअर प्लस 2 F1 F2 कॉस थीटा अँड रूट F1 प्लस F2 स्क्वेअर म्हणजे 2.7 चा स्क्वेअर प्लस 1.35 चा स्क्वेअर प्लस 2 F1 F2 म्हणजे जे F1 F2 च लिहिणार आहे. आणि कॉस थीटाची व्हॅल्यू किती आली, थीटाची व्हॅल्यू किती आली राईट. नाही हे बरोबर आहे, हे कॅल्क्युलेट करा, हेच येईन बरोबर व्हॅल्यू. कॉस थीटा व्हॅल्यू आले 90 डिग्री. पहा थीटा किती आहे 90 डिग्री आणि कॉस 90 किती येते सांगा बरं मला, कॉस 90 किती येत, थीटाची व्हॅल्यू 0 डिग्री आले हे कळलं ना तुम्हाला. हे 90 आहे, हे इकडे आहे, हे परपेंडिक्युलर आहे दोघे एकमेकांना. सो कॉस 90 ची व्हॅल्यू 0 येते म्हणजे हे पूर्ण टर्म काय होणार आहे, 0 होणार आहे. आपल्याला फक्त एवढं होणार आहे. 2.7 27 चा स्क्वेअर किती असतो, 27 चा स्क्वेअर, 27 चा स्क्वेअर 5 नाही येत, 700 7 टू 2 नंतर पॉइंट प्लस 1.35 चा स्क्वेअर कसा काढायचा, 5 चा स्क्वेअर 25 आणि 13 गुणिले 14 बघा बरं किती होते, 13 गुणिले 14 राईट. मॅथ 182 2 नंतर 4 नंतर पॉइंट 1 2 3 4 1.8 अप्रॉक्स घेऊ शकतो मी याला, 1.82 व्हेरी गुड. तर याला काय करू शकता तुम्ही, 7.29 प्लस 1.82 हे किती येते पहा, 9.11. सो रिझल्टंटची व्हॅल्यू अप्रॉक्स किती यायला पाहिजे, अप्रॉक्स करेक्ट काढायचं नाही आपल्याला, तेवढा वेळ नसतो.